तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इरकॉनबद्दल चर्चा करणार आहोत. रेल्वे सेक्टरचा एक स्टॉक आहे. सो आज एकाच दिवसामध्ये इंट्राडेमध्ये 11%चे ह्या ठिकाणी मित्रांनो मोमेंटम, आपल्याला पॉझिटिव्ह मोमेंटम ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. सो ह्याच्यामागे न्यूज काय मित्रांनो, RVNL ओके आणि ह्या ठिकाणी इरकॉन या दोघांचं मर्जर करण्याचा प्लॅन ह्या ठिकाणी सध्या चालू आहे. रेल्वे मंत्रालयानं मित्रांनो ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, एक प्रस्ताव मांडलेला आहे ह्या दोघांचं मर्जर करण्याचा. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फक्त एक प्रस्ताव आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. अजूनसुद्धा त्याला मान्यता भेटलेली नाही आहे. ज्यावेळेला ह्याला मान्यता भेटेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगली मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकते इरकॉनमध्ये आणि RVNL मध्ये सुद्धा. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट जे असतं ना, ते नेहमी काय करतं, सेंटिमेंट्सवर जास्त या ठिकाणी काय करत असतं, जात असतं. सो ही फक्त एक न्यूज आहे. अजून त्याच्यामध्ये काहीसुद्धा खात्रीशीर सांगण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळे ही जी काही मोमेंटम आहे ती टेम्पररी मोमेंटम असू शकते. होऊ शकते की उद्या परवा काही दिवसानंतर ह्या स्टॉकमध्ये पुन्हा आपल्याला एक साईडवेज रेंजेस या ठिकाणी पाहायला मिळू शकते. सो आता करंट रेटचा जर तुम्ही विचार केलात इरकॉनचा, तर ह्या ठिकाणी तुम्ही स्पष्ट बघू शकता, 146 रुपये 58 पैसे मित्रांनो करंट प्राईस या ठिकाणी चालू आहे. एक मित्रांनो वेळ होती ज्यावेळेला स्टॉकने काय केलं होतं, एक साधारणतः 336 रुपये आसपास या ठिकाणी काय केला होता, एक हाय दाखवलेला होता. पण त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर स्टॉकमध्ये कंटिन्युअसली आपल्याला एक फॉल पाहायला मिळतो आणि तेव्हापासून आत्तापर्यंत स्टॉकमध्ये 56%चा ह्या ठिकाणी डाऊनफॉल आपल्याला कोठे ना कोठे पाहायला मिळतो. एक मल्टीबॅगर स्टॉक आहे, पण आता टॉपपासून 56% आपल्याला ह्या ठिकाणी घसरण पाहायला मिळते. इव्हन सगळ्याच रेल्वे स्टॉक्समध्ये मित्रांनो हीच स्थिती आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जितक्या पण PSU कंपनीज आहेत त्या मित्रांनो काय करतात, रोज रोज परफॉर्म करत नाहीत, कधीतरी वर्षानुवर्षातून एकदा त्या परफॉर्म करतात, पण आपल्याला मल्टीबॅगर रिटर्न्स या ठिकाणी देऊन जातात. ओके, सो ह्यांचे जे डिव्हिडंड्स वगैरे असतात त्या डिव्हिडंड यील्ड चांगले असतात आणि जर चांगल्या व्हॅल्युएशनवरती हे स्टॉक्स आपल्याला मिळत असतील तर डिव्हिडंड यील्डसाठी आणि एका चांगल्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आपण हे स्टॉक्स घ्यायला काहीच हरकत नाही आहे. सो सध्याच्या लेवलवरती आपण इथे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का, त्याविषयी आपण थोडंसं डिस्कशन करूया. सो बघा मित्रांनो, इरकॉनमध्ये तुम्ही सध्याची स्थिती स्पष्ट बघू शकता. मी तुम्हाला बऱ्याचशाच वेळेला सांगितलं होतं की इरकॉनमध्ये 188 रुपये ते 182 रुपये ह्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे. तो झोन जर तुटला तर ह्या ठिकाणी स्टॉक 160 रुपयेपर्यंत येऊ शकतो आणि तेथे बराच काळ सपोर्ट घेऊ शकतो. आणि तसंच झालं मित्रांनो, ह्या ठिकाणी मी 160 रुपयाच्या वरती जे लेवल सांगितले होते त्यावेळेला स्टॉक येऊन बराच काळ ह्या ठिकाणी या स्टॉकने मित्रांनो घालवलेला, ह्या रेंजमध्ये घालवलेला आहे. आणि अद्याप मला असं वाटतं मित्रांनो की ह्याच रेंजमध्ये स्टॉक अजून बराच काळ फिरू शकतो, जोपर्यंत मित्रांनो स्टॉक काय करत नाही, 180 रुपयाच्या वर पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करत नाही, तेथे जाऊन कमीत कमी 1-2 आठवडे सस्टेन करत नाही, तोपर्यंत आपल्याला एक चांगली मोमेंटम ह्यामध्ये पाहायला भेटणार नाही. हां, इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही म्हणत असाल मित्रांनो, सो डेफिनेटली हा स्टॉक एक खूप चांगला आहे. आता सध्या जर मित्रांनो हे जे लेवल तुटले, म्हणजे समजा 139 133चा जर रेंज मित्रांनो ह्या ठिकाणी तुटला, तर स्टॉक होऊ शकतं मित्रांनो की आपल्याला 100 रुपयेपर्यंतचे सुद्धा लेवल्स दाखवू शकतो. पण व्हॅल्युएशन वाईज आता आपण थोडीशी मित्रांनो चर्चा करूया. व्हॅल्युएशन मित्रांनो स्टॉकचे कसे आहेत या ठिकाणी. सो मित्रांनो बघा, व्हॅल्युएशनचा जर तुम्ही म्हणा तर प्रमोटर होल्डिंग डेफिनेटली 65% आहे. वर्षानुवर्ष जर तुम्ही बघितलं 2019 पासून प्रमोटर होल्डिंग थोडीशी डाऊन झालेली आहे. म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडियाने 89% वरून आता 65% वरती ह्या ठिकाणी होल्डिंग आणलेले आहे. पण FIs आणि DIs ह्याच्यामध्ये अद्याप आपल्याला ॲक्टिव्ह कोठे ना कोठे दिसत आहेत. ओके, चला आता आपण बघूया मित्रांनो स्टॉकचं व्हॅल्युएशन ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगतंय. सो स्टॉकचं व्हॅल्युएशन अत्यंत फेअर आहे. तुम्ही बघू शकता 22चा PI आहे. एक मिड कॅप कंपनी आहे मित्रांनो, मिड कॅप कंपनी आपल्याला 22च्या PE वरती मिळते. पण माझ्या मते मित्रांनो, जर ह्या ठिकाणी स्टॉक 15 ते 20 ह्या PEमध्ये जर आपल्याला मिळत असेल ना, तर आणखीन थोडीशी मित्रांनो चांगल्या लेवलवरती ह्या स्टॉकमध्ये आपली एंट्री होऊ शकते. सो डेफिनेटली तुम्ही आत्ता पण स्टॉक भरायला सुरुवात करू शकता. पण 15 ते 20च्या PEच्या दरम्यान जर हा स्टॉक आला तर डेफिनेटली आपण आणखी थोडंसं हे स्टॉक्स काय करू शकतो, लॉंग टर्मसाठी ग्रॅब करू शकतो. आणि डेफिनेटली वर्षाला तुम्हाला एक 2% डिव्हिडंड यील्ड तर ह्या ठिकाणी मिळतोच आहे. PSU मित्रांनो कंपनीचं हे वैशिष्ट्य असतं की जितके स्टॉकचे प्राईस ड्रॉप होतात तितकीच त्याची काय होते, डिव्हिडंड यील्ड वाढते. आणि ज्यावेळेला वर्षातून एकदा किंवा दोनदा त्यामध्ये एक चांगली मोमेंटम येते, त्यावेळेला एक चांगला प्रॉफिट आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतं. पण माझ्या मते जे असे मोनोपोली स्टॉक्स आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, लॉंग टर्ममध्येच ह्या ठिकाणी काय केलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. टेम्पररी बेसिसवरती ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये. सो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.